दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये एक सिस्टीम कमी दाबाचं क्षेत्र हे तयार झालेलं आहे आणि ते पुढील 36 तासामध्ये आपल्याला आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकताना दिसणार आहे आणि ज्यामुळे रत्नागिरी असेल, दक्षिण कोकण असेल किंवा मग उत्तर कोकण असेल, इथं आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। मी सध्याला आहे गेटवे परिसरामध्ये आणि गेटवे परिसरामध्ये आपल्याला या वेळेला अनेक प्रवासी नौका ह्या पाहायला मिळत असतात। मात्र एकूणच समुद्र हा खवळलेला आहे। मच्छीमारांना देखील समुद्रामध्ये पुढील 2 ते 4 दिवस न जाण्याचा इशारा हा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आणि अशातच आपण सध्याला बघू शकतोय की ज्या नौका आहेत त्या देखील इथनं बाजूला गेल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर रत्नागिरी आणि रायगडसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये देखील आज रात्रीपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। उद्याला देखील मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला पुढील 3 ते 4 दिवस हा मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन विजय देसाईसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।